नमस्कार. श्री शिवमहापुराण उमा संहिता अध्याय क्रमांक 21 स्वधर्माचरणाचे महत्त्व, युद्धाचे फल. श्री गणेशाय नमः. व्यासमुनी म्हणाले, सनतकुमारजी, ईश्वराच्या मुखापासून ब्राह्मण, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि चरणांपासून शूद्र उत्पन्न झाले आहेत. असे असूनही लोकांना उच्च नीच स्थिती कशा प्राप्त होतात? सनतकुमार म्हणाले, व्यासजी, मनुष्य आपल्या दुष्कर्मामुळेच अधोगतीस प्राप्त होतो, आपल्या स्थानावरून खाली येतो. या लोकी ब्राह्मण कुळात जन्म होणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ब्राह्मणत्व अतिदुर्लभ आहे. ते मोठ्या तपश्चर्येने व कष्टाने प्राप्त होते. ब्राह्मण तत्वाने स्वर्गादी श्रेष्ठ गती व मोक्षाही प्राप्त होतो. म्हणून ब्राह्मणाने समाजातील आपले स्थान, त्याचे महत्त्व, त्याचे धर्म आणि कर्तव्य या सर्व गोष्टी नीट विचारात घेऊन वागले पाहिजे. कितीही दुःख प्राप्त झाले, मोहाचे कितीही प्रसंग आले, तरी आपले ब्राह्मणत्व भ्रष्ट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्या स्थानाचे रक्षण केले पाहिजे. वर्णाश्रम धर्माला अनुसरून वागण्याने आणि स्वहितार्थ, जनहितार्थ, सत्कर्मप्रत राहण्याने त्या स्थानाचे रक्षण होते. श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेल्या मनुष्याने आपली अधोगती होऊ नये म्हणून विशेष प्रयत्नशील राहावे. हातून प्रमाद घडून देऊ नयेत. आळस आणि बेजबाबदारपणा यांना थारा देऊ नये. नित्य सावध आणि तत्पर असावे. जो मनुष्य या मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष करतो, त्यांची उपेक्षा करून अधर्माने वागतो, तो मूर्खच होय. तो हजारो जन्म अंधकारातच फिरत राहतो. जो मनुष्य ब्राह्मण असूनही ब्राह्मणाचा तिरस्कार करतो, भोज्य अभोज्य जाणत नाही, तो क्षत्रिय होतो. पण एखादा क्षुद्र कुळात जन्मूनही शास्त्रांमध्ये सांगितलेल्या त्याच्या कर्माचे निष्ठेने पालन करत असेल, अन्य तीनही वर्णांची विधीपूर्वक नित्य सेवा करत असेल, तर पुढील जन्मात तो वैश्य कुळात उत्पन्न होतो. जो वैश्य धर्ममार्गाने धन मिळवतो, विधिविधानानुसार पूजा अर्चना आणि अग्निहोत्रादी कर्मे करतो, देव, अतिथी इत्यादिकांना त्यांचा अन्नभाग देऊन शोषान्न भक्षण करतो, तो क्षत्रिय कुळात जन्म घेतो. जो श्रेष्ठ ब्राह्मणांना निमंत्रित करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार विधिपूर्वक यज्ञ करतो, अनुष्ठाने करतो, त्या ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करतो, भूमीचे पालन करतो, गोब्राह्मणांचे, लोकांचे व भूतादिकांचे रक्षण करतो, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यादिकांचे आतिथ्य करतो, ऋतुकाळाला अनुसरून केवळ आपल्या स्त्रीशीच सहवास करतो, युद्धात स्वतःच्या जीविताची पर्वा न करता लढतो, प्रसंगी मरणही पत्करतो, तो स्वधर्माचे निष्ठेने पालन करणारा क्षत्रिय पवित्रात्मा होऊन ब्राह्मण कुळात जन्म घेतो. हीच कर्माची महानता आहे. जो मनुष्य आपल्या वर्णाश्रम धर्माला अनुसरून कर्मे करतो, सत्यनिष्ठ राहून जितेंद्रिय होतो, त्याचा उद्धार होतो. तो देवांनाही दुष्प्राप्य असा स्वर्ग प्राप्त करतो. व्यास म्हणाले, सनतकुमारजी, तुम्ही मला स्वधर्माचे महत्त्व समजावून सांगितलेत. आता युद्धाचे महात्म्यही सांगा. सनतकुमार म्हणाले, हे मुनीश्वर, विपुल दक्षिणा देऊन अग्निष्टोमादी यज्ञ करूनही जे प्राप्त होत नाही, ते अद्भुत महाफल क्षत्रियाला युद्धाने प्राप्त होते. जो क्षत्रिय शूरांच्या सेनेत प्रवेश करून युद्ध करतो, त्याला धर्म, अर्थ, यश आदी सर्व गोष्टींचा लाभ होतो. जो स्वहस्ते दानधर्म करून युद्ध वाहनावर आरूढ होतो आणि रणांगणात जातो, त्याचे धर्म, अर्थ व काम हे तीनही पुरुषार्थ सिद्ध होतात. त्याला दक्षिणेसहित यज्ञ केल्याचे पूर्ण फल प्राप्त होते. जो युद्धात पराजित होत नाही, तो विष्णुलोकी जातो. त्याला अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. जो क्षत्रिय सेनेच्या पुढे राहून शत्रूशी युद्ध करतो, वीरमरण आले तरी हातातील शस्त्र सोडत नाही,
तो स्वर्गातून कधीही खाली येत नाही. राजा, राजपुत्र, सेनापती वा अन्य कोणीही क्षत्रिय वीर युद्धात शत्रू पक्षातील शूरवीराकडून मारला गेला तर त्याला अक्षय लोक प्राप्त होतो. महायुद्धात अस्त्रांच्या प्रहारांनी त्याचे जेवढे रोम छेदले जातात त्याला तितके कामदायक अक्षय लोक प्राप्त होतात. वीरासन, वीरशय्या आणि वीरस्थानाची स्थिती या लोकी आणि परलोकी नेहमीच स्थित राहते. जो क्षत्रिय, गो ब्राह्मण, पुण्यक्षेत्र आणि आपल्या स्वामींच्या संरक्षणार्थ मरण पत्करतो त्याला पुण्यात्म्यांना मिळणारे असीम सुख प्राप्त होते, अक्षय गती मिळते. जो क्षत्रिय युद्धात शत्रुपक्षातील ब्राह्मणांचाही वध करतो आणि आपल्या स्वामीसाठी लढता लढता प्राणत्याग करतो तो स्वर्गातून कधीही पतित होत नाही. युद्धात राक्षस किंवा हत्तीकडूनही मरण आले तरी उत्तम गती प्राप्त होते. सामर्थ्यवान मनुष्य या जगात शेकडो यज्ञ करू शकेल, पण युद्धात स्वदेहाचा त्याग करणे ही फार कठीण गोष्ट आहे. युद्धात प्राणत्याग करणे हे सर्व वर्णांसाठी पुण्यदायक असले तरी क्षत्रियांना ते विशेष फलदायक असते. हे मुने, आता मी तुम्हाला युद्धधर्माविषयी सांगतो. युद्धात मारण्याच्या उद्देशाने शस्त्र उगारून धावलेल्या आततायी वेदांती ब्राह्मणाचा वध केला तरी ब्रह्महत्येचे पातक लागत नाही. युद्धात कोणी तहानेने व्याकुळ होऊन पाणी मागत असेल तर तो मरण्यायोग्य असूनही त्याला मारू नये. युद्धात ज्याचे धनुष्य तुटले आहे, ज्याची प्रत्यंचा तुटली आहे, तसेच व्याधिग्रस्त, दुर्बळ, बालक, स्त्री, अनाथ, कृपण, निश्चल आणि शरणागत यांची हत्या केल्यास ब्रह्महत्येचे पातक लागते. जो बुद्धिमान पुरुष धर्माने युद्ध करतो त्याला उत्तम फल प्राप्त होते. तो इहलोकी सुखात राहतो, त्याला परलोकीही आनंद मिळतो. अध्याय 21 समाप्त.